बघा आज साताऱ्यात गाडी झेंडे लागले. हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गायज आज आहे 18 फेब्रुवारी. उद्या आपल्या शिवाजी महाराजांची जयंती आहे. तर साताऱ्यात खूप मोठी जल्लोषाची तयारी चालू आहे. तर सगळीकडे आता मंडप टाकायची तयारी आहे. तर आपण बघू शकता, आज आपण तुम्हाला ते सगळं एक्सप्लोर करणार आहोत. तर चला गायज, तुम्ही बघू शकता आज आहे 18 फेब्रुवारी. साताऱ्यातली तयारी किती सुंदर पद्धतीने लाइटिंग आणि मंडप टाकण्यात आलेला आहे. म्हणजे खरंच आपल्या साताऱ्यात शिवजयंतीची तयारी खूप जोरात चालू असते. त्याचंच एक थोडीशी झलक दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे की राजधानी साताऱ्यात कशी तयारी असते. तर आपण बघूया. ही दुसरी कमान आहे मित्रांनो. प्रत्येक कमानीला एक महत्त्व आणि नाव दिलं गेलं आहे. हे बघा आज साताऱ्यात गाडी झेंडे लागलेले आहेत. सगळं वातावरण भगवं झालेलं अक्षर. हे बघा, हा आपला मोती चौक फेमस. इथे सुद्धा मंडप टाकलेला आहे. आणि आता आपण थेट पुढे राजवाड्याकडे जाणार आहोत. राजवाडा म्हणजे सातारचं मेन ठिकाण. तिथं बघूया पुढं काय तयारी असेल. हा आहे राजवाडा आणि हा राजवाडा चौक. अतिशय सुंदर असं सजवलेला आहे आपला राजवाडा. हे बघा, विद्युत रोषणाई, लाइटिंग सर्व काही केले. काल इथे कार्यक्रम होता, आज स्वच्छता चालू आहे. सगळं पोस्टर वगैरे लावण्यात आलेले आहेत. उद्या पण इथे कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे स्टेज सुद्धा सजवलं आहे. हे बघा, अतिशय सुंदर पद्धतीने पोस्टरिंग केलेलं आहे. उद्या आपला इथं कार्यक्रम होणार आहे, त्यासाठी हे पोस्टर केलेले आहेत. ही जी डोंगरावरून लाईट दिसते तुम्हाला मित्रांनो, फोकस पडते, हा अजिंक्य तारा आहे. तिथं पण सुद्धा आपण जाणार आहोत. तर आज आहे मशाल महोत्सव. तिथं आज वेगवेगळ्या गावातून आपले सगळे मावळे म्हणा किंवा लोक म्हणा सगळे मशाल घेऊन पोहोचत असतात. तर तिथे सुद्धा आपण जाऊया. त्याआधी आपली तयारी बघून घेऊ शहरातली कशी आहे. हे गेट आहे धर्मवीर संभाजी महाराज प्रवेशद्वार. आज बलिदान मासचा पहिला दिवस आहे, त्यामुळे बलिदान मासची आरती सुद्धा चालू आहे. हे सुद्धा आपण मित्रांनो लक्षात घेतलं पाहिजे की आज बलिदान मास आजपासून कालपासून चालू झालं आहे. आजच चालू झालं आहे. आज पहिला दिवस आहे. ठिकठिकाणी असे मंडप म्हणा किंवा असे हे उभं करून आता उद्याची तयारी कशी असेल ही खूप मोठी उत्सुकता आहे. उद्याचा व्हिडिओ वेगळा आहे मित्रांनो, हा आज तयारीचा व्हिडिओ आहे. यात तुम्हाला सातारच्या राजधानीची तयारी कशी असते ह्याची एक झलक मिळेल. तर आपण जाऊया पुढे शिवतीर्थाकडे, पोवई नाका. हा आहे मित्रांनो कमानी आहोत. इथे सुद्धा एक कमान आहे, हिंदवी स्वराज्याची शपथ. आणि हा आपला कमानी आहोत. बघा किती सजवलाय, छान. मित्रांनो, आता आपण येत आहोत सातारच्या प्रसिद्ध अशा पोवई नाक्यावर, जिथं उद्याचा सगळ्यात मोठा कार्यक्रम म्हणजे आतषबाजी म्हणा, फटाके वगैरे हे साजरं होणार आहे. तर इथं मेन अट्रॅक्शन असणार आहे उद्या. आता मित्रांनो सॉरी, थोडं अंधारामुळे दिसत नसेल, पण हे थोडी तयारी बघू शकता, क्रेन वगैरे लावलेली आहे. इथं उद्या आतषबाजी, आरती वगैरे सगळं होणार आहे. तर आपण थोडं जवळ जाऊन बघूया की नक्की काय तयारी चालू आहे. आज गर्दी तशी भरपूर आहे. हे आहे मेन एंट्रान्स.
शिवतीर्थ पवई नाका. तर बघूया काहीतरी चाल लाव इथं लाव. इथं आता उद्या खूप मोठा कार्यक्रम होणार आहे. आज बरेच जण इथं दर्शनासाठी आलेले आहेत. भरपूर मोठा कार्यक्रम इथं होणार आहे. आता आज गर्दी नाही मित्रांनो, उद्या इथं उभं राहायला पण जागा नसते. तयारी खूप जोरात चालू आहे, हे बघू शकता. हे बघा मित्रांनो, उद्या इथूनच एक कार्यक्रम होणार आहे आणि आज त्याची तयारी चालू आहे. काढ इथं माझा काढ की शेजारी शेजारी. हे आपण शिवतीर्थाचं दर्शन घेऊ मित्रांनो. आला का चल फोटो. हे बघा हा पवई नाका. अजून मशाल महोत्सव आहे वर अजिंक्य तारा. आता तिकडे जायचं आहे अजिंक्य ताऱ्यावर मशाल महोत्सवाची तयारी बघायला. हे मेन गेट पवई नाका सातारा सुवर्णक्षण शिवराज्याभिषेक सोहळा. अजिंक्य तारा रोड. गाड्या मशाल महोत्सव चालू आहे, कार्यक्रम महत्वाचे चालू आहेत त्यामुळं काळ पडलं बघ सगळं. सगळेजण मशाल एक ओढून काय काय जण घरी जात आहे, काय काय जण येत आहेत. बघू शकता तयारी. सध्या आलेल्या आहेत महादरवाजापाशी. तर फारच मोठी गर्दी आहे, बघू शकता. अगदी जल्लोषात तयारी चालू आहे. शिवेंद्रराजे बसलेले आहेत. मित्रांनो आपल्याला पोहोचाय जरा लेट झाला. मशाल महोत्सवाचा कार्यक्रम झालेला आहे, तरी पण थोडं का होईना आपल्याला बघायला मिळालं. बघू शकतो गाडाचं बांधकाम पण चालू आहे सध्या. इकडं मशाली लावलेल्या सगळ्या विजवून. शिवाजी गेला, कैसा गया, नीचे से गया, क्या ऊपर से गया, अंदर से गया.